नमस्कार. ज्याप्रमाणे आज आपण माझ्या YouTubeवर सर्वजण अतोनात प्रेम करून राहिले आहे, भरपूर प्रतिसाद देऊन राहिलेले आहे. किमान 10,000 ते 15,000 व्यक्ती माझ्या ह्या YouTubeवर पाहतात. सर्वप्रथम आभार. आणि आत्मनिर्भर भारत आणि टॅरिफ बद्दल धोरण काय आहे, नवीन काय अपडेट आहे, तर या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. तर आजच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये प्रत्येक देश आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या मार्गी लागलेला आहे. आणि ती अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात टॅरिफ पॉलिसी राबवली गेली. दोन उपक्रमाच्या वेगवेगळ्या असू शकतात. आत्मनिर्भर भारत आणि टॅरिफ पॉलिसी याबद्दल ध्येय जरी उद्देश वेगळ्या पद्धतीने असला तरी ध्येय एकच आहे की आपल्या देशातली ताकद, आपल्या देशांतर्गत उत्पादन वाढलं पाहिजे, रोजगार निर्माण झाले पाहिजे असं प्रत्येक सरकारला वाटत असते. तर आत्मनिर्भर भारत काय आहे, तर 2020मध्ये कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारत या अभियानाची घोषणा केली. या संकल्पनेनुसार भारताने जास्तीत जास्त वस्तू व सेवा स्वतः तयार करून आयातीचा भार कमी करण्याचा प्रयत्न केला. वोकल फॉर लोकल, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया यासारखे उपक्रम याचाच भाग आहे. इलेक्ट्रॉनिक्स, औषध निर्मिती, संरक्षण, अवजड उद्योग, MSME, शेती अशा अनेक क्षेत्रात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यामध्ये हे सरकार कटिबद्ध झालेलं आहे. आणि त्यामुळे आत्मनिर्भर भारताचा परिणाम म्हणजे देशांतर्गत लघु मध्यम उद्योगांना चालना मिळाली. परदेशी उत्पादने टाळून महात्मा गांधीजीचा नारा होता स्वदेशी वापरा, स्वदेशीवर विश्वास ठेवा. आणि त्यामुळे काय आता हे जे सुद्धा आपले लोकप्रिय प्रधानमंत्री आहे त्यांनी सुद्धा आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्याचं काम केलेलं आहे. परदेशी उत्पादने टाळण्याचा प्रयत्न यामुळे केलेला आहे. आज आपण बघतो की ऊर्जा क्षेत्रामध्ये आपल्याला बाहेरून वीज घ्यावं लागते, जेव्हा की आपल्याकडे मोठे मोठे प्लॅन्ट आहे तरी पण वीज पुरत नाही. 140 करोड लोकांना भरपूर प्रमाणामध्ये वीज लागत असते, तर आपण शेजारच्या देशातून बोलवत असतो. तर त्यामुळे काय होते की आपलं चलन बाहेर देशात जाते. म्हणून सोलरवर जास्त काम करून राहिलेले आहे. म्हणजे पुढे चालून कोळसाही भरपूर लागते ना, आपण ऑस्ट्रेलियाकडून कोळसा बोलवतो. इतका कोळशाची खदानी असूनही आपल्याला बाहेरून आयात करावं लागते. त्याचा परिणाम असा होते की आपला देश हा पैसे त्यांना आयात होते तर त्यावेळी आपला पैसा जात असते, आणि निर्यात होते त्यावेळी आपण प्रॉफिटमध्ये असतो. तर रोजगार निर्मिती, निर्यात वाढ झाली पाहिजे, नेणं झालं पाहिजे. म्हणजे कोणतं आपलं उत्पादन वाढून कोणत्या वस्तू आपण येथून गेल्या पाहिजे. अर्थव्यवस्थेची स्थिरता साध्य होऊ शकते. जर दीर्घकाळात अशा योजना असेल तर अर्थव्यवस्था ही स्ट्रॉंग असू शकते. 2017 ते 2021 या काळात अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्ट धोरण राबवलेले होते. या धोरणाअंतर्गत परदेशातून आयात होणाऱ्या वस्तूवर मोठे आयात शुल्क टॅरिफ लादण्यात आले. विशेषतः चीनमधून येणाऱ्या वस्तूवर मोठा कर लावून अमेरिका कंपन्यांना स्वतःच्या देशात उत्पादन करायला भाग पाडले. ट्रम्प सरकारचा उद्देश होता की अमेरिकेतील रोजगार वाचवणे, व्यापारातील तूट कमी करणे आणि परदेशी देशावरील अवलंबनपणा कमी करणे. मात्र या धोरणामुळे जागतिक व्यापार संघटना जे WTO मध्ये तणाव निर्माण झाला. अनेक देशांनी प्रत्युत्तरादाखल अमेरिकेवर उत्पादनावर टॅरिफ वाढवले. अमेरिकनचं जे काही उत्पादनही होते त्याच्यावर सुद्धा जर आता आपल्याकडे येत असेल तर आपण टॅक्स वाढवत असतो, ज्यामुळे जागतिक व्यापार म्हणजे तिथलं जे बाहेर माल एक्सपोर्ट केल्याशिवाय देशातला अर्थव्यवस्था हे चांगली होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी जसं टॅक्स वाढवलं आपल्या टॅरिफच्या माध्यमातून, मग त्यांचाही माल बाहेर देशात जाते, तर त्यांच्यावर सुद्धा अनेक देशांनी टॅरिफ वाढवलं. भारताची आत्मनिर्भरता योजना आणि ट्रम्प टॅरिफ धोरण यांचे ध्येय जवळजवळ सारखे आहे. देशांतर्गत उत्पादन वाढवणे व रोजगार निर्मिती करणे. भारताने अनुदान देऊन राहिलेले आहे, नवीन धोरणे चालू केलेली आहे, स्थानिक उद्योगांना पाठबळ देऊन लोकांना आत्मनिर्भर बनवण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे. तर ट्रम्प सरकारने आयात महाग केला आहे, परदेशी वस्तू टाळण्याचा संरक्षणवादी मार्ग निवडला आहे.
फरक असा की भारताने सहकार्य, नाविन्य आणि स्पर्धात्मक यावर भर दिला भारत सरकारने. तर ट्रम्प यांनी कठोर व्यापार धोरणावर द्वारे इतर देशावर दबाव आणला. तर निष्कर्ष काय आहे याच्यातून, की जगातील कोणत्याही देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचे असेल तर स्वतःची उत्पादने वाढवले पाहिजे, रोजगार निर्मिती केली पाहिजे, उद्योगधंदे मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे. भारताची आत्मनिर्भरता योजना लोकशाही व प्रगतशील दृष्टिकोन दर्शवते. तर ट्रम्प टॅरिफ धोरण संरक्षणवादाचे उदाहरण ठरते. दोन्ही मॉडेल शिकण्यासारखे आहे. म्हणजे स्वदेशी उत्पादनाचे महत्त्व आणि जागतिक बाजारपेठेमध्ये स्वतःची ताकद उभारणे, हे दोन्ही सरकारच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येते. म्हणून आपल्या वोकल फॉर लोकल आणि आता खूप मोठी रोजगार निर्मिती म्हणा किंवा नवीन नवीन ते कारखाने, नवीन नवीन उत्पादने आपल्याच देशामध्ये होऊन राहिलेले आहे. काही दिवसामध्ये पाहतो की बिना गॅरंटी, म्हणजे लोन घ्यायचं असेल, कोणतं उत्पादन चालू करायचं असेल तर बिना गॅरंटेड आपल्याला लोन बँक देऊ शकणार आहे, असं धोरण आता येणार आहे. तर भरपूर काही संधी आहे. जेव्हा टॅरिफ लावते ट्रम्प सरकार, तर त्यावेळी सुद्धा आपण अपॉर्च्युनिटी पाहत राहते. आपलं सरकार खूप त्यासाठी कटिबद्ध आहे आणि खूप छान काम करून राहिलेलं आहे. तर हा आपण टॅरिफ धोरण आणि आपल्या आत्मनिर्भरता भारतबद्दल आपण बोललेलो होतो. हा व्हिडिओ कसा वाटला आणि यातून आपण काय शिकले, तर हा नक्की मला सांगा. आणि या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, कारण नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहील. धन्यवाद.